राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदाच्या निवडणुकांसाठी उत्स्फूर्त असं मतदान पार पडलं। अनेक जिल्ह्यामध्ये रात्री 8 पर्यंत मतदान सुरू होतं। कोल्हापूर जिल्ह्यात 78.87%, सांगली जिल्ह्यातील 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 75.96% इतक्या मतदानाची नोंद झाली। पालघर जिल्ह्यामध्ये 72.5% मतदान झाले, तर रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या एकूण झालेली टक्केवारी ही 70.26% इतकी आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 69.32%, लातूरमध्ये 68.97% इतकं मतदान झालं। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे। विक्रांत बरोबर आहे। कोल्हापूरमध्ये प्रत्येक निवडणुकीला एसशीनं मतदान होत असतं। दरवेळची आकडेवारी ही जवळपास 80% जाऊन पोहोचलेली असते आणि कोल्हापुरातलं राजकारण त्याला एक महत्वाचं कारण आहे आणि इथल्या लोकांमध्ये असलेला उत्स्फूर्तपणा मतदानासाठीचा, आणि हाच उत्स्फूर्तपणा काल नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पाहायला मिळाला। जवळपास 78.87% मतदान जे आहे ते आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि ज्या कोल्हापूर जिल्ह्यातले सगळ्यात जास्त मतदान ज्या नगर परिषदेसाठी झालं ते मुरगुड आहे। जवळपास 88%हून अधिक मतदान त्या नगरपालिकेसाठी झालेलं पाहायला मिळालेलं आहे। आपण राज्याचा विचार केला तर अनेक ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं आकडेवारी पाहायला मिळते, ज्यामध्ये पालघरचा देखील उल्लेख करावा लागेल। 72% गेले। रायगड जिल्ह्यात देखील 10 नगरपालिकेसाठी जवळपास 70% जाऊन हे आकडे पोहोचलेले आहे। अकोला जिल्ह्यात देखील जवळपास 70% मतदान जे झालेलं आहे। काल जर आपण संपूर्ण राज्यातला विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातले जयसिंगपूर नगर परिषदेसाठी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं। म्हणजे सायंकाळी 5:30 नंतर ज्या लोकांनी गर्दी केली मतदान केंद्रांवरती, जी वेळ संपायच्या आधीच अनेक जण मतदान केंद्रावरती पोहोचले आणि जवळपास 1,500 ते 2,000 लोक त्या ठिकाणी आल्यामुळं तीच आकडेवारी ती मतदानाची प्रक्रिया संपण्यासाठी जवळपास 9 वाजलेले पाहायला मिळालं। त्या जयसिंगपूरमध्ये मागच्या वेळी देखील निवडणुकीत अशाच पद्धतीनं प्रकार झाला होता। त्यामुळे निश्चितच ही आकडेवारी जी आहे ती कोल्हापुरातील अशाच एसशीनं मतदान केल्यामुळेच 80% जाऊन पोहोचत असते आणि काल देखील तोच प्रकार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। त्यामुळे निश्चितच हे एरशीनं झालेलं मतदान आता कोणाच्या पत्त्यावरती पडणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे। 21 तारखेला कोण गुलाल लावणार, कोणाचा झेंडा फडकवणार ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।